त्यांनी 150 गुलाबजामुन बनवून आणलेले. स्वामींच्या मठामध्ये त्यांनी ते दाखवले. तुळशी वृंदावन आहे ना, तिथे इतक्या प्रकारच्या तुळशी लावलेल्या आहेत ना, आणि इतकी सुंदर आणि इतकी मोठी मूर्ती आहे विठ्ठलाची. बाप रे बाप, मजाच येते. बाजूला मोठा तलाव आहे. तर आम्ही अक्कलकोटला पण आजूबाजूच्या गोष्टीची ते स्वामी पहिल्यांदा आलेले, जे म्हणजे आपलं खंडोबा मंदिर आहे. आत्ता आपण बघतोय की कुंभमेळ्याचं जे काय आहे किंवा त्रिवेणी संगमचं खूप डिजिटल पब्लिसिटी केल्यामुळे असं एक लोकांमध्ये क्रेज निर्माण झाली की 144 वर्षांनी आलाय आणि हे ते. पण तितकंच पवित्र आपल्याकडे चंद्रभागेचं स्नानही आहे आणि ते पूर्वापार चालत आलेलं आहे मला वाटतं. बघा, कुंभमेळा 144 वर्षांनी आलाय, त्यात वादच नाहीये. पण कुंभमेळ्याचा आपण आता बघतोय सोशल मीडियावर लोकांची किती हालत होते. खरं तर कोणताच दिवस, कोणतंच वर्ष, कोणताच महिना, असं कोणतंच एक पर्टिक्युलर वेळ नाही देवाने दिले की ज्यावेळी तुम्ही देवाची मनापासून आराधना करता, नामस्मरण करता, पूजा अर्चा करता आणि देव तुमच्यावर प्रसन्न नाही होणार. गरज नसते की तुम्हाला तिथे पोचलं पाहिजे वगैरे. महत्वाचं आहे की तुमचा भक्तिभाव किती आहे. बरोबर. चंद्रभागेबद्दल महाराष्ट्रातीलच काय, महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी आहे. चंद्रभागेवर आधी स्नान केलं जातं आणि नंतर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आपण जातो. मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाहीत मंडळी. ती गोळाबेरीज पॉडकास्टवर असतेच असते. नमस्कार, मी ऋषिकेश. गोळाबेरीज पॉडकास्टवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर प्रत्येकाला देवदर्शनाला जायचं असतं, पण काय होतं, नेमकं वय निघून गेल्यावर असं मी म्हणतोय, कारण नेमकं आपण 50पर्यंत देवदर्शनाचा विचार करत नाही आणि 50 सुरू झाले की आपल्याला वाटतं अरे आपल्याला इकडे जायचं आहे, आपल्याला तिकडे जायचं आहे, आपलं हे देव बघायचं राहिलं आहे, तो देव बघायचा राहिला आहे, की आपल्याला महाराष्ट्रात कुठली कुठली देवस्थानं आहेत हेही माहीत नसतं. आपल्याला शिमला, मनाली आणि त्या ठिकाणी फिरायला जायची खूप ओढ असते, खूप क्रेज असतं. पण याविरुद्धच ॲक्च्युली महाराष्ट्रात कुठली कुठली पवित्र देवस्थानं आहेत, जागरूक देवस्थानं आहेत आणि त्यांचं काय महत्त्व आहे, हे सगळं आज आपण बालाजी टूरचे सर्वेसर्वा तुषारदादा यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आणि त्यांच्याकडून याचसोबतच आजच्या पिढीने देवदर्शनाला का महत्त्व दिलं पाहिजे, आजच्या पिढीने देवदर्शन का केलं पाहिजे, या गोष्टींसोबतच त्या पर्टिक्युलर देवदर्शनाचं किंवा तीर्थक्षेत्राचं काय महत्त्व आहे, ते तीर्थक्षेत्र किती जागृत आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्यासोबत जे भाविक जात आहेत किंवा जे भक्त जात आहेत त्यांना काय काय चमत्कार जाणवतात किंवा काय काय गोष्टी जाणवतात, हे सगळं जाणून घेणार. चला गप्पांना सुरुवात करूयात आणि जाणून घेऊयात ह्या सगळ्या गोष्टी. नमस्कार तुषार दादा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुझं गोळाबेरीज पॉडकास्टवर खूप खूप स्वागत आहे. आणि जसं तुम्ही म्हणता की तुमचं वाक्यच आहे की सेवेला तडजोड नाही, आणि ते ॲक्च्युली आम्ही खरंच अनुभवलं आहे आणि त्याच्यामुळे आज आम्हाला तुमच्याशी खूप गप्पा मारायच्यात आणि खूप गोष्टी जाणून घ्यायच्यात. आणि जसं तुम्ही सगळ्यांनाच म्हणजे आमच्यासारख्या तरुण वर्गाला खूप प्रोत्साहन देत असता की देवदर्शन करावं, तर मला ते जाणून घ्यायला आवडेल दादा तुझ्याकडून पहिल्यांदा की असं काय आहे की तरुण वर्गाने खरंच देवदर्शन केलं पाहिजे असं तुला वाटतं? खरं तर तरुण वर्गाची स्वप्न खूप मोठी असतात, एकमेकांना बघून किंवा आज सोशल मीडियामुळे आपल्या तरुण वर्गाची स्वप्न मोठी झालीत, पण योग्य मार्गदर्शन नसतं. त्यानंतर त्याचबरोबर योग्य संगत नसते. आज तरुण वर्ग मी बघतो मोबाईल घेण्यासाठी लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये खर्च करतात. बड्डे पार्टी करण्यासाठी किंवा बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यासाठी खूप पैसा वायफट घालवतात. पण तुम्ही आज बघू शकता जे मोठे मोठे सेलिब्रिटी आहेत, म्हणजे मी विराट कोहली म्हणा किंवा असे खूप जण आहेत, म्हणजे मी कोणाची नावं नाही घेत, पण तुम्ही बघू शकता ती मंडळी सगळी धार्मिक आहेत. हो, धार्मिक असणं खूप गरजेचं आहे. धार्मिक असल्यामुळे तुमच्याकडून चुकीच्या गोष्टी नाही घडत. करेक्ट. चुकीच्या गोष्टी घडत नाही. चुकीची संगत असेल तरी ती सुधारण्यासाठी तुम्हाला सहकार्य होतं. आणि तरुण, मला खूप छान वाटतंय गोळाबेरीज आहेत त्यांनी आम्हाला बोलवलं पॉडकास्टसाठी. ज्या आमच्या देवदर्शन यात्रा बालाजी टूर्सतर्फे मुंबईमधून राबवल्या जातात, त्या यात्रांमध्ये जे येणारे असतात त्यांना मला सांगायला छान वाटतं काय काय गोष्टी महत्त्वाच्या. पण आज या पॉडकास्टमुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या तरुण वर्गापर्यंत हा संदेश पोहोचणार आहे. तरुण वर्गाने आवर्जून आपल्या महाराष्ट्रातल्या, कमीत कमी मराठी तरुण वर्गाने तरी महाराष्ट्रातल्या प्रत्येक देवस्थानी व्हिजिट देणं गरजेचं आहे. खूप असे तुम्ही आजपर्यंत पैसे तुमचे वायफट घालवले असतील किंवा तुम्हाला आवड आहे, छंद आहेत म्हणून घालवले असतील, पण आज आम्ही बघतो ना आमच्याबरोबर जे वरिष्ठ आलेले असतात त्यांना खरंच नाही जमत देवदर्शन करायला. गुडघे दुखी असते, प्रॉब्लेम्स असतात, आजारपण असतं.
म्हणजे खूप वाईट वाटतं त्या गोष्टीचं की 50-60 नंतर माणूस देवदर्शनाला निघतो. हेच जर तरुण वर्ग आता निघाला ना तर त्याचे जे परिणाम आहेत येणारे परिणाम जे तुमच्या आयुष्यामध्ये ते नक्कीच पॉझिटिव्ह असतील. आणि दुसरी गोष्ट कसं आहे की आपला महाराष्ट्रात जन्म झाला आहे, आपण खूप भाग्यवान आहोत सगळेजण की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. हो. आणि कमीत कमी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाने ह्याची नोंद घेतली पाहिजे की का आपण आज इतके भाविक पंढरपूरला चालत जातात आषाढीला. काहीतरी कारण असेल, आपले आजी आजोबा वगैरे जातात किंवा एवढी मंडळी जातात की खरोखर पाय ठेवायला पण जागा नसतो बरोबर तिकडे. हो. मग आपण का नाही देवदर्शनामध्ये जात आणि मग कुठल्या तरी मोठ्या अडचणीमध्ये सापडल्यावर मग त्या पांडुरंगाच्या पाठी लागायचं. या गोष्टी चुकीच्या होतात. नक्कीच. पण याचबरोबर दादा, आधुनिक युगामध्ये असं काय वाटतं तुला की देवदर्शनाचं महत्त्व आहे? कारण बऱ्याच असं होतं ना की आपण धावपळीत फक्त जसं तू म्हणालास तसं दादा की ज्यावेळेस चूक घडते त्यावेळेस देवाचा धावा करतो आणि ज्यावेळेस काहीच नसतं त्यावेळेस आपण देवाला म्हणजे थोडंसं विसर पडल्यासारखं होतं तुमच्याकडून. मला सांगायला आवडेल की आवड असेल तर सवड निघते. नक्कीच. तुम्ही कितीही थकलेला असाल, किती ऑफिसमधून लेट आलेला असाल, किती बाकीच्या गोष्टी केलेल्या असाल, पण जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची असेल, आता समजा गोव्याला पिकनिक काढायची आणि प्लॅनिंग झालेलं आहे, तुम्ही रात्री 12ला जरी ऑफिसवरून सगळं काम उरकून आलात ना तरी 4ला तुम्ही उठणारच. हो नक्कीच. हां. आणि बघा, परमेश्वर हा पार्ट बाजूला ठेवा, आपण एकमेकांबद्दलच विचार करू. जर आपल्याला पण कोणी दररोज आवाज नाही ना दिला, समजा आपल्याशी बोललं नाही किंवा आणि कामाच्या वेळी फक्त बोललं ना तर आपण पण विचार करतो ह्याला मदत करायची की नाही करायची. नक्कीच. तो तर परमेश्वर आहे, तो जग चालवतोय. आणि बघा, सायन्स किती पण मोठं झालं ना तरी आजपर्यंत रक्त बनवू नाही शकले सायन्स. परमेश्वर होता, परमेश्वर आहे, परमेश्वर राहील. नक्कीच. हे तुम्ही मान्य करा किंवा करू नका, पण जर तुम्हाला खरोखर आयुष्यात वाटते प्रगती केली पाहिजे तर काही गोष्टी ज्या तुम्हाला मान्य केल्याच पाहिजेत. निसर्गाच्या पुढे तुम्ही जाऊच नाही शकत. करेक्ट. किंवा मला हे पण दादा ॲड करायला आवडेल की एक श्रद्धा भाग आहे ना तुमचा, तो तुम्ही जपला पाहिजे. जर आपण म्हणतोय की आपली मुलं तशी वागत नाहीत किंवा मुलांना त्या गोष्टी शिकवल्या जात नाहीत, जर तुम्ही त्या श्रद्धेभावाने आत्ता जपल्या तर ते संस्कार तुमच्या मुलांमध्ये होणार आहेत. कारण आपल्या पिढीचे म्हणजे आपल्या आईवडीलच ज्यांनी त्यांच्या आईवडिलांना कळताना बघितले, त्याच्यामुळे आपण घडलोय, आपण म्हणू शकतो असं. बरोबर. आणि त्याच्यामुळं जर आपल्या मुलांना काही तसं करायचं असेल किंवा तसं घडवायचं असेल तर ते त्यांच्यात रिफ्लेक्ट होणं गरजेचं आहे. नाही, बरोबर आहे. बघा, गर्भसंस्कार ही गोष्ट म्हणजे मी ऐकलेली, अनुभवली नव्हती. पण माझं लग्न झालं, त्यानंतर माझी वाईफ प्रेग्नंट होती आणि मग त्या खूप काही गोष्टी आम्ही जेव्हा फॉलो केल्या, मग तेव्हा कळालं की गर्भसंस्कार ही गोष्ट खरी आहे. हे तुम्हाला आईच्या 9 महिने तुम्ही आईच्या पोटात जे शिकता ना ते तुम्ही आईच्या पोटातून बाहेर आल्यानंतर अशा खूप गोष्टी ज्या आयुष्यभर तुम्ही शिकूच नाही शकत. नक्कीच. अभिमन्यू आईच्या पोटातच शिकला. करेक्ट. की चक्रव्यूहमध्ये आज जायचं कसं, पण बिचारा तो आयुष्यभर बाहेर राहून नाही शिकला की बाहेर कसं जायचं. नक्कीच. मग या गोष्टी असतात. आणि खरं तर आहे ना, तुम्ही धार्मिक असणं किंवा परमेश्वराच्या अटॅच असणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना तुमच्या घरातूनच आल्या पाहिजेत. जर तुमच्या घरातच ती गोष्ट नसेल ना तर खूप रेअर मुलं मग संगतीमुळे ती गोष्ट घडते. आज मला खूप छान वाटतं, बालाजी टूर्स सोबत खूप तरुण वर्ग येतोय. तुम्ही आमचं इन्स्टा, फेसबुक चेक कराल ना तर 20वीतले आणि 30वीतली खूप असे तरुण वर्ग वगैरे येतोय आणि ज्यांना कळालंय ना त्याची किंमत, ते खरोखर त्या गोष्टींना फॉलो करतात. बघा, वेळ निघून गेल्यानंतर काही अर्थ नसतो. करेक्ट. नाही, नक्कीच. आणि आम्ही तो अनुभव घेतलाय म्हणून दादा आम्ही सांगू शकतो की बालाजी टूरसोबत जाणं म्हणजे एक भाग्याचं आहे. तुम्हाला खूप अशा वेगळ्या गोष्टी जाणवायला मिळतात, खूप अशा वेगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात, त्यात काहीच वाद नाही आहे. पण जसं आपण म्हणजे महत्त्वाची जी टूर नेतो ती पंढरपूर आणि अक्कलकोट या 2 ठिकाणी नेतो, तर मला ते दोन्ही देवस्थानांचं महत्त्व जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे सगळ्यात पहिलं मला पांडुरंगाचं आणि रुक्माईचं महत्त्व काय असतं आणि ते आपल्यात कसं आहे मराठी माणसांमध्ये ते ऐकायला आवडेल. बघा, पंढरपूर म्हणजे साक्षात विठ्ठल रुक्मिणी. विठ्ठल पंढरपूरमध्ये आलेला वेगळ्या कारणासाठी आणि पुंडलिकाला त्याने बघितलं सेवा करताना, पांडुरंगाचं नामस्मरण चालू होतं. आणि तरुण वर्गाने ही गोष्ट नक्कीच लक्षात घ्यावी. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही केलेलं आहे, म्हणजे इतकं केलंय ना की तुम्ही ते ह्या जन्मी तरी फेडू नाही शकत.
आई वडिलांचा खरोखर रिस्पेक्ट करा. मी खूप मुलांना बघतो, आई वडिलांना उलटं बोलणं, चार चौघामध्ये त्यांच्यावर ओरडणं किंवा कोणती गोष्ट दिली नाही म्हणून त्यांच्याबरोबर वाद करणं. आई वडिलांना मानसिक त्रास होतो. जर आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय, लहानाचं मोठं केलं ना, तर पुढची पण कामं जी छोटी छोटी आहेत ना, त्या आई वडिलांना काय तुमच्या मोठी नाही आहे. बघा, आई वडिलांचा जो रिस्पेक्ट करतो ना, आज त्याचीच प्रगती झालेली आहे. आई वडिलांशी तुम्ही भांडून, त्यांना शिव्या वगैरे देऊन किंवा त्यांच्याबरोबर नको त्या गोष्टींवरून वाद करून तुम्ही प्रगती नाही करू शकत. पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. विठ्ठल त्याच्या दर्शनाला आला, साक्षात परमेश्वर आला, तरी पुंडलिकाने पहिलं प्राधान्य स्वतःच्या आई वडिलांना दिलं. विठ्ठलाला सांगितलं, बाबा मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय, तुला थांबायचं तर तू थांबू शकतो. मग त्याने ते वीट दिली आणि तो सर्व ती खूप मोठा इतिहास आहे आणि खूप छान वाटतं. तो परमेश्वर तिथे थांबला. करेक्ट. हे तुमची भक्ती मॅटर करते, तुमची आईवडिलांविषयीचं प्रेम मॅटर करतं. मी भले माझं बालाजी टूर्स आहे, पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन, आयुष्यामध्ये जर तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा केली ना, तर कुठल्याही मंदिरात किंवा कुठल्याही देवदर्शनाला जाण्याची तुम्हाला गरज नाही. तुम्हाला सगळ्या गोष्टी अशाच मिळतील जी तुमची इच्छा असेल. नक्कीच, हे खूप मोठं बोलायला झालं. कारण बरेचसे लोक असतात की नाही, माझं टूर्स आहे किंवा माझं तर ते केलंच पाहिजे, पण तू तितकं क्लिअर कट सांगितलं की काय केल्यावर तुम्हाला ती भक्ती मिळणार आहे. नक्कीच. अक्कलकोट विषयी पण जाणून घ्यायला आवडेल. अक्कलकोट विषयी म्हणजे दत्तगुरूंचा पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ, दुसरा नृसिंह सरस्वती आणि तिसरा अक्कलकोट श्री स्वामी समर्थ. बरोबर. स्वामी समर्थांनी आधी सांगितलंय, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आणि तुम्हाला सांगतो, आमच्या बालाजी टूर्सतर्फे वेगवेगळ्या प्रकारची लोक येतात. खरं तर आधी आम्ही अक्कलकोट उपक्रमच राबवायचो. नंतर मला कळालं की काय काय जणांना आईवडिलांना पण, खरं तर ही खूप मोठी आणि खूप पुण्याची गोष्ट आहे की तुम्ही तुमच्या आईवडिलांना पंढरपूरला नेताय चंद्रभागेवर. खरं तर ही गोष्ट मी जेवढी म्हणजे एकदम पटकन बोलून गेलो ना, तेवढं विचार करायला गेलं ना, तर खूप मोठी गोष्ट आहे. आवर्जून तरुण पिढीने आपल्या, म्हणजे खूप तरुण पिढी अशी आहे ना जी आम्हाला फोन करते, आमच्या आई वडिलांचं बुकिंग करा, त्यांना सुखरूप घेऊन जा. ते तर बालाजी टूरची टीम काम करतेच, तुषार दादा तर करतातच. कारण की कसं आहे की आम्ही जेव्हा घेऊन येतो मुंबईवरून सर्वांना देवदर्शनाला, महाराष्ट्रात कुठेही, मग ते अष्टविनायक असो, सोलापूर असो, कोल्हापूर असो, नाशिक असो, कोणतंही देवस्थान असो, आम्ही जेव्हा घेऊन येतो ना, तेव्हा आम्ही ॲक्च्युली बालाजी टूर्स मी सुरूच त्याच्यासाठी केलंय आणि त्याचं ब्रीदवाक्य ते ठेवलेलं आहे, सेवेत तडजोड नाही, की बालाजी टूर्सतर्फे जितकी पण लोक येतील त्यांना कोणताच त्रास होणार नाही. बरोबर. आमचा पूर्ण स्टाफ कंटिन्यू त्यांच्याबरोबर असतो. छोट्यातली छोटी गोष्ट आम्ही त्यांना सांगत असतो आणि खूप एन्जॉयमेंट असते बालाजी टूर्समध्ये. राहिला विषय आता पंढरपूर आणि अक्कलकोट विषयी मला सांगायला आवडेल. आमचा जो सोलापूर उपक्रम आहे ना, त्याच्यामध्ये आधी फक्त अक्कलकोट घ्यायचो आम्ही, पण आता आम्ही पंढरपूर घेतलंय, अक्कलकोट घेतलंय, तुळजापूर घेतलंय, सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आहे, त्याची पण खूप मोठं म्हणजे खूप सुंदर इतिहास आहे त्याचा. त्याच्यानंतर एक रिद्धी सिद्धी महागणपती आहे मंगळवेढ्याला, त्याचा पण खूप सुंदर इतिहास आहे. ही सगळी पाचही देवस्थानं जी आहेत सोलापूर देवदर्शनामध्ये, प्रत्येक देवस्थानाचं एक वेगळं महत्त्व आहे. आणि या सोलापूर देवदर्शनामध्ये येणारा जो वर्ग असतो ना, ते कोणी स्वामी भक्त असतात, कोणाला पंढरपूर पहिल्यांदा बघायचं असतं, नक्कीच कोणाची कुलदेवता असते आई भवानी. करेक्ट. आणि त्याच्याबरोबर कसं की एक म्हणतात ना कॉम्प्लिमेंटरी म्हणून मग ते सोलापूरचं ग्रामदैवत महादेवाचं स्थान आहे सिद्धरामेश्वर बघून होतं. रिद्धी सिद्धी गणपती आहे. रिद्धी सिद्धी गणपतीची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. प्लीज दादा. ते जे गृहस्थ आहेत त्यांनी स्वतःचं घर बांधायला काढलेलं. ओके. आणि खणकाम चालू केलं तर गणपती बाप्पाची मूर्ती सापडली तिकडे. तर ते घाबरले, आता करायचं काय पुढे. मग काय वरिष्ठांना वगैरे त्यांनी घरातल्या महत्वाच्या लोकांना विचारलं, मग ते घराचं काम त्यांनी थांबवलं आणि मग तिथे मंदिर बांधायला घेतलं. ते मंदिर आहे ना, ते एकाच माणसाने बांधलंय. ओके. म्हणजे त्याचे ओनर आहेत ना ते एकच आहेत आणि जो कारागीर असतो ना बांधणारा तो पण एकच आहे. 40 वर्ष लागलेत बांधायला ते मंदिर. आणि त्या मंदिरामध्ये ना तुम्ही एक पण फॉल्ट नाही काढू शकत. इतकं सुंदर संगमरवरी लादीमध्ये ते म्हणजे दगडामध्ये ते मंदिर बनवलंय ना, आणि इतकं प्रशस्त आणि इतकं मोठं मंदिर आहे की आमच्याबरोबर जे गेल्या वर्षी आलेले ना ते मला फोन करून ओरडतात, तुषार दादा आमच्या वेळी का नाही मंदिर तुम्ही चालू केलं. आणि अभिमानाची गोष्ट आहे की एखादा माणूस आपलं घर बांधायला काढतोय
आणि ते घर त्याने इतकं मोठं नसतं बांधलं जितकं मंदिर बांधलंय, पण गणपती बाप्पाची पण इच्छा होती की ह्याच्याकडून मंदिर बांधून घ्यावं. इतकं सुंदर आहे. तुम्ही बालाजी टूर सोबत या किंवा नका येऊ, पण तुम्ही जर पंढरपूर सोलापूर साईडला गेला तर आवर्जून रिद्धी सिद्धी महागणपती मंदिर आहे ना, त्याला तुम्ही भेट द्या. नक्कीच. त्याचबरोबर आपण चंद्रभागे स्नानसाठी पण जातो दादा, ज्यावेळेस बालाजी टूर सोबत गेल्यानंतर. मग त्याचं काय महत्व आहे? कारण आत्ता आपण बघतोय की कुंभमेळ्याचं जे काय आहे किंवा त्रिवेणी संगमचं खूप डिजिटल पब्लिसिटी केल्यामुळे असं एक लोकांमध्ये क्रेज निर्माण झाली की 144 वर्षांनी आलाय आणि हे ते. पण तितकंच पवित्र आपल्याकडे चंद्रभागेचं स्नानही आहे आणि ते पूर्वापार चालत आलेलं आहे मला वाटतं. बघा, कुंभमेळा 144 वर्षांनी आलाय त्यात वादच नाहीये, पण कुंभमेळ्याचा आपण आता बघतोय सोशल मीडियावर लोकांची किती हालत होते. खरं तर कोणताच दिवस, कोणतंच वर्ष, कोणताच महिना, असं कोणतंच एक पर्टिक्युलर वेळ नाही देवाने दिले की ज्यावेळी तुम्ही देवाची मनापासून आराधना करता, नामस्मरण करता, पूजा अर्चा करता आणि देव तुमच्यावर प्रसन्न नाही होणार. बरोबर. गरज नसते की तुम्हाला तिथे पोचलं पाहिजे वगैरे. महत्वाचं आहे की तुमचा भक्तिभाव किती आहे. बरोबर. चंद्रभागेबद्दल महाराष्ट्रातीलच काय, महाराष्ट्राच्या बाहेरच्या पण लोकांना त्याच्याबद्दल आपुलकी आहे. चंद्रभागेवर आधी स्नान केलं जातं आणि नंतर विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला आपण जातो. पण ते महाकुंभमेळ्याचं तुम्ही जे आता बोललात ना, ते खूप वाईट वाटतं. 25, 5-5, 10-10, 15, आता 20-25 किलोमीटरवर पार्किंग गेलेली आहे. इतकं लांब चालत जायचं आणि त्यानंतर पण खूप लोकांना माहिती नाही की नक्की एक्झॅक्टली कुठे आंघोळ करायचे. हो, ते दुसरीकडे कुठेतरी आंघोळ करून रिटर्न आलेत आणि नंतर त्यांनीच फेसबुकला, इंस्टाग्रामवर टाकलं की आम्हाला माहिती नव्हतं एवढा लांब गेलो वगैरे. या गोष्टी आहेत. असो, मला वैयक्तिक इतकंच वाटतं की गर्दीमध्ये दर्शन घेण्यापेक्षा की व्यवस्थित शांततेत तो परमेश्वर तुम्हाला आठवला तरी पाहिजे असं शांततेत दर्शन घ्यावं. चालेल. आणि आपण विठ्ठल माऊलीची जी भक्ती आहे म्हणजे त्याच्यात वारकरी वर्गाबद्दलही सांगू शकतो की इतकं ते संलग्न आहे ना, तिथे कोणालाच भेदभाव नाही. म्हणजे तुम्ही कोण आहात, कुठल्या धर्माचे आहात, कुठल्या जातीचे आहात, आणि ते तिथे गेल्यानंतरच अनुभवायला मिळतं. वारकऱ्यांची आणि विठ्ठलाची जी नाळ आहे ती कोणीच कट नाही करू शकत. म्हणजे त्यांचं जे एक बॉन्डिंग झालेलं आहे, म्हणजे एक बघतो ना 80-90 वर्षाचे आजी आजोबा पण चालत जातात आणि सगळं सोडून देतात. हो. त्यांचे कोणी समजा मुलाखत वगैरे घेतली तर ते बोलतात की सगळं इथेच सोडून जायचंय, पण वर्षातून एकदा बस विठ्ठलाला. आणि त्यांची काय ती म्हणजे काय एनर्जी असते ती, खरं तर ती एनर्जी वरूनच त्यांना मिळालेली असते. पण त्यांचं जे बॉन्डिंग असतं विठ्ठलाबरोबर, जी अटॅचमेंट असते, खरोखर खूप छान वाटतं. आज प्रत्येक घरामध्ये एक 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे. आपण अर्धा किलोमीटर पण चालत जात नाही, पण ते ऊन वारा पाऊस काही बघत नाही. बरोबर. खूप हालत होत्या. हा, नक्कीच. पंढरपूरला आषाढी एकादशीला एवढा क्राऊड असतो की खूप हालत होते. प्रत्येक जण वेगवेगळ्या पालख्या त्यांच्या असतात, त्यांचे ग्रुप्स असतात, पण तरी सुद्धा खूप त्रास होत असतो. पण ती जिद्द पांडुरंगाला भेटायची, बापरे बाप. हो. आणि खरोखर आहे की काहीतरी अनुभव आला असेल. नक्कीच. माणूस विनाकारण वेडा म्हणून कोणती गोष्ट करत नाही. करेल तर एकदा करेल, तो सारखं कोणती गोष्ट नाही करत. पण इतक्या वर्षापासूनची जी जुनी परंपरा चालू आहे, आजही चालू आहे आणि ती ह्याच्यानंतर पण आयुष्यभर चालू राहणार. नक्कीच. पांडुरंगाने काहीतरी तुम्हाला दृष्टांत दिला असेल. आता तुमच्यासोबत जे येतात लोक, त्यांचे काय स्टोरीज असतात ऐकायला आवडतील, अशा काही खास स्टोरीज असतील तर, ज्या अक्कलकोट रिलेटेड असतील किंवा स्वामींशी रिलेटेड असतील किंवा मग विठू माऊलीशी रिलेटेड असतील त्या? मी आपला पॉडकास्ट सुरू झाला तेव्हा पण बोललो की तरुण वर्गाने का आलं पाहिजे माहिती आहे का, तुमच्यामध्ये एक एनर्जी असते, एक जोश असतो, अरे यार करेंगे. आता बघा तुळजापूरमध्ये आहे ना, विषय असा आहे की पायऱ्या उतरून जायचं आहे, दगडी पायऱ्या आहेत, उतरताना काहीच वाटत नाही, पण चढताना त्रास होतो. मी म्हणून सांगतो तरुण वर्गाला, वर्षातून एकदा तुमचा इष्टदेव म्हणजे काय की आवडता परमेश्वर कोण होता, मी दत्तगुरूंची भक्ती करतो, मला आवडतं. गुरुचरित्र वाचन असो, पारायण असो, दत्तगुरूंची जी महत्त्वाची मंदिरं असो जिथे व्हिजिट देणं मला आवडतं. माझा वाढदिवस मी अजून साजरा नाही केला. माझं 36 एज आहे. माझ्या 36 वर्षामध्ये एखाद्या वेळेस मला वाढदिवस साजराच करायला नाही आवडत. आज तरुण पिढी मी बघतो काय ते क्लब वगैरे काय असतात काय मला पण नाही माहिती, मी अजून गेलोच नाही तिकडे कधी. तिथे पैसे घालवतात. एकाला विचारला, अरे कसं काय दादा, एकाचे 2,000 रुपये असतात. मग
ते 2,000 रुपये एक ज्याचा वाढदिवस आहे तो सगळ्यांचं तिकीट वगैरे काढतो किंवा कुठे रिसॉर्टला जा किंवा कुठे मोठ्या हॉटेलला पार्टी वगैरे दे. माझी मुलगी आहे, मला नवरात्रीमध्ये मुलगी झाली, तिचं नाव मी लक्ष्मी ठेवलंय. अजूनपर्यंत मी माझ्या मुलीचा पण वाढदिवस नाही केला मोठा. ओके. ह्या गोष्टी आहेत ना, ह्या सुरुवात घरातून होते हो. नक्कीच. गरज नाही की तुम्हाला लाखो लोकांना. आणि इन्सिडेंट बघा काय आहे, मला लग्न पण मोठं करायचं नव्हतं आणि योगायोग बघा काय आहे, माझं लग्न लॉकडाऊन मध्ये झालं. मला वाटतं आमच्या घरातले 11 जण होते आणि मुलीच्या घरातले मला वाटतं एक 20-25 जण असतील. माझी बायको सोलापूरची, अरेंज मॅरेज आहे. आणि आम्ही इथून मुंबईवरून गेलो तेव्हा तर चेकिंग वगैरे खूप होती. तर गेलो तिकडे, तर थोडक्यातच ते लग्न झालं. महत्वाचं नाही तुम्ही लग्न किती मोठं करता, किती जणांना बोलवता जेवायला वगैरे, काय मेनू ठेवता, बघा लक्षात घ्या, वेस्ट ऑफ मनी येतो. नक्कीच. कोणी मान्य करा नका करू, मला जे योग्य वाटतं ते मी बोलतोय. हो. वेस्ट ऑफ मनी आहे. तुमच्या आयुष्यामध्ये जितके जमतील ना तितके पैसे साठवून ठेवा. आणि जर खर्चच करायचेत ना पैसे, तर खरोखर जो अडीअडचणीला आलाय, मग तो तुमचा घरातला असो, तुमचे नातेवाईक असो, तुमचा मित्र असो, कोणी असो, जो खरोखर अडचणीमध्ये आहे ना त्याला मदत करा. त्याचे आशीर्वाद लागतात. नक्कीच. कशाला ते वाढदिवसाला आणि लग्नाला, आणि मग माझ्या मुलीचा पहिलाच वाढदिवस आहे आणि मग माझ्या मुलीचा 5वाच वाढदिवस आहे आणि मग एवढे 500 बोलवा. माझ्या चुलत भावाने 2,000 बोलवलेले, मी 2,500च बोलवणार. काय गरज आहे? नक्कीच नक्कीच. ते शो ऑफ करण्यात काही अर्थ नसतो. मी माझा तर वाढदिवस नाही केला, मुलीचा पण नाही केला. बायकोची आणि माझी त्याच्यावरून भांडणं झाली. तर मी बायकोला बोललो या गोष्टी चुकीच्या आहेत म्हटलं. आणि कसं आहे की जेव्हा आपण कोणती गोष्ट, बघा मी जर सिगरेट पित असेल ना, मी दारू पितो, मी सिगरेट पितो, मी तुम्हाला सांगू नाही शकत की तुम्ही सिगरेट पिऊ नका, करेक्ट, तुम्ही दारू पिऊ नका. पण जर मी त्या गोष्टी फॉलो करते तर मी हक्काने तुम्हाला सांगू. बरोबर. हो. आज तरुण वर्गाने ना हा पॉडकास्ट बघितल्यानंतर तरुण वर्ग पण विचार करेल की किती पैसे तुम्ही फुकट घालवलेत आयुष्यामध्ये. तुम्ही स्वतःच्या बर्थडे पार्टी देण्यासाठी आई वडिलांकडून भांडणं कर, कुठे वाद कर, नाही आई वडील पण प्रेमापोटी ऑप्शन नसल्यामुळे मग ते करतात. कधी आई वडिलांना एक साडी घ्या रे आईला. तरुण वर्गाने हे बघा हे केलं नसेल, मी गॅरंटेड सांगतो, कारण आमच्या बरोबर जे येतात ना, मी सगळ्यांशी अटॅच असतो, कारण सगळा स्टाफ असतो ना, तो प्रत्येक स्टाफ प्रत्येक कामासाठी अपॉइंट केलेला आहे. म्हणजे पाण्याचं डिपार्टमेंट दिलेलं, अनलिमिटेड पाणी असतं बालाजी टूर्समध्ये, अनलिमिटेड नाश्ता असतो, अनलिमिटेड जेवण, फेटे, आता तर मेहंदी वगैरे चालू केले. मला जेवढं जमेल ना मी तेवढं देत असतो. काय नवीन करताय, प्रत्येक गोष्टीला माझा स्टाफ वेगवेगळा अपॉइंट केलेला आहे. फेट्यासाठी डिपार्टमेंट ते दिलेलं आहे. मग त्यामुळे मी फ्री असतो. मग मी तरुण वर्गाला वैयक्तिक प्रश्न विचारत असतो, का रे ह्याच्या आधी कधी आलाय का नाही आलाय. ते पण वाईट वाटतं. त्यांच्या आई वडिलांनी त्यांना आणायला पाहिजे होतं ना. मुलांना आवड निर्माण करून द्या रे. त्या मार्गावर, त्या रस्त्यावर तर नेऊन उभं करा तुम्ही, तेव्हा ते चालतील वाटलं तर. बरोबर. तुम्ही जर स्वतः पण मुलांना नाही. आणि बघ आता काय होतंय माहितीये काय, आज तरुण वर्ग येतोय म्हणजे एकमेकांना सांगून येतोय. आज तुमच्यावर कोण आलेलं, काय त्यांचं नाव, भक्ती आणि ते लोक डॉक्टर लोक आले, आणि एक मित्र आलेला तुमचा, तो कोण, हर्षल. हा बघा, तो तुमच्यामुळे आला. नक्कीच. बरोबर की नाही. असे खूप जण आहेत जे पहिल्यांदाच पंढरपूरला आलेत, पहिल्यांदाच अक्कलकोटला आलेत. त्या अशा गोष्टी होतात. हे कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे. हो. आणि मला पण होतं, आम्ही ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस आपल्यासोबत एक कपल पण आलं होतं. त्यांनी तो प्रत्येक ह्याचं ड्रॉइंग केलं होतं. म्हणजे अक्कलकोट असू दे, पंढरपूर असू दे, त्याच्यानंतर तुळजाभवानीचं. आणि ते इतकं श्रद्धेने करत होतं की नाही, मी काहीतरी सुरुवात केलंय आणि त्याच्यासाठी पहिलं देवाला अर्पण करायचं. हो. माझ्या आयुष्यातलं पहिलं स्केच असेल जे त्यांनीच मला गिफ्ट केलं. हो. शेवटला. बरोबर. अक्षरशः त्या रडल्या ताई. मला बोलल्या, तुषार दादा अशी सेवा, बालाजी टूरची सेवा देते तशी सेवा आजपर्यंत कधी बघितली नाही. आम्ही खूप ट्रॅव्हल कंपन्यांमधून गेलो, पण आपुलकी. आणि त्यांनी असं सांगितलं की आम्हाला वाटलंच नाही की आम्ही पहिल्यांदा आलोय तुमच्याबरोबर. बरोबर. असं जसं म्हणजे खूप जुने संबंध आहेत वगैरे आपले, आणि तशी ती बॉन्डिंग होती. मी जेव्हा माझ्या स्टाफला पण ट्रेनिंग देतो ना, तेव्हा मी हेच सांगतो की सगळे जण आपलं कुटुंब आहे. आणि प्रत्येक आमच्या यात्रेमध्ये सगळ्यांना मी एकत्र पहिली माहिती तीच देतो की हे सगळं आपलं कुटुंब आहे. बरोबर. आपल्या कुटुंबाला आपल्याला सोबत घेऊन जायचंय, सोबत घेऊन यायचंय. त्यामुळे कोणाच्या चुका होतील नाही होतील आपल्याला सगळ्यांना समजून घ्यायचंय. जेव्हा ही अटॅचमेंट राहते ना, तेव्हा ती गोष्ट खूप सुंदर होऊन जाते. नक्कीच. आता
त्यांचं जे तुम्ही बोललात ना त्या ताईंनी स्वामींचं चित्र खूप सुंदर खूप पेंटिंग, सुरेख. बापरे बाप. मग त्यांनी मला एक स्वामींचा पण ते पेंटिंग दिलं आणि एक आई भवानीचं दिलं. हो. अजून पण ते माझ्या ऑफिसमध्ये आहे. Nice. खूप छान वाटलं. एक भक्तिभाव असतो त्यांचा. एक लेडीज अशा पण आहेत ज्या आमच्या बरोबर आलेल्या आणि आमचा तो व्लॉग युट्यूबला पडलेला आहे, त्या अक्षरशः रडलेल्या आहेत ओके. स्वामी. आणि त्यांनी मग पुढच्या महिन्यामध्ये आम्हाला काहीतरी आमच्या 3 बस होत्या, एका बसमध्ये 48 ते 50 लोक बसतात. त्यांनी 150 गुलाबजामुन बनवून आणलेले स्वामींच्या मठामध्ये त्यांनी ते दाखवले. आणि मला वाटतं ऐरोली सर्कलला त्या भेटल्या, ते दोघं नवरा बायको आले आणि मला वाटतं 1.5 तास थांबलेले ते गुलाबजाम घेऊन. जोगेश्वरीवरून बस निघते मुंबईवरून, तर थोडं ट्रॅफिक वगैरे असेल तिथे, तर तिथे आम्हाला 1.5 तास लागला पोचायला. त्यांनी सांगितलं मी कामावरून सुटले तुषार दादा, गुलाबजाम बनवले स्वामींच्या मठात, तो नैवेद्य दाखवला आणि तुमच्यासाठी थांबले. त्या यात्रेमध्ये आलेल्या ना तेव्हा सुद्धा रडलेल्या आणि त्या दिवशी भेटल्या तेव्हा रडल्या. म्हणजे खूप बरं वाटतं की खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे ही सगळी. त्यांच्याकडून पण आपल्याला एनर्जी येते. मी तुम्हाला खरं सांगू का, ह्या ज्या यात्रा वगैरे राबवतोय ना, हे बालाजी टूर्स किंवा तुषारदादा किंवा तो बालाजी टूरचा स्टाफ वगैरे राबवत नाहीये. खरं तर आहे ना, हे सगळं परमेश्वर करतोय, आम्ही निमित्त मात्र उभे आहोत. अहो माझी फॅमिली मला हँडल होत नाही. अहो लक्ष्मी 3 वर्षाचीच आहे, खूप मस्ती करते, पण आज एवढ्या लोकांना घेऊन जायचं म्हणजे जोक नाही. आता डिसेंबरला मला वाटतं 9 बस होत्या. आता एवढ्यांना हँडल करणं जोक नाही ना. नक्कीच दादा. पण त्याचबरोबर दादा, मी आता स्वतः अनुभव घेतला म्हणून मी बोलू शकतो की तुम्ही पंढरपूरमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी दाखवता. म्हणजे बऱ्याच लोकांना फक्त विठ्ठल रुक्मिणीचं मंदिरच माहिती, पण त्याच्यासोबत तुम्ही बऱ्याचशा गोष्टी दाखवता. त्या कशा आणि त्या कशा शोधून काढलात किंवा ते कसं आहे सगळं? आधी काय करायचो आम्ही पंढरपूरला, खरं तर बालाजी टूर चालू करायच्या आधी मी खूप अशा ट्रॅव्हल कंपन्यांवर अभ्यास केला की ह्या ट्रॅव्हल कंपन्या लोकांसाठी काय करतात, मग आपण वेगळं काय केलं पाहिजे. बघा मी खूप ट्रॅव्हल कंपन्या बघतो, त्या देवस्थानी सोडतात, त्यांना डायरेक्शन देतात की इथे इथे मंदिर आहे, असं असं जायचंय. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, बालाजी टूर्स आहे ना, जर पार्किंग लांब असेल ना, तिथून रिक्षाचा पण मंदिरापर्यंत जाण्याचा खर्च बालाजी टूर्स करतं. करेक्ट. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे पहिल्यांदा पंढरपूरला आले, अरे काय विठ्ठल रुक्मिणी मंदिर बघितलं झालं. आम्ही पूर्ण दिवस पंढरपूरमध्ये असतो, कारण पंढरपूर बघण्यासारखंच तेवढं सुंदर आहे. हो ना, नक्कीच. मंदिर, चंद्रभागा नदी, तो इतिहास, त्याच्यानंतर तुळशी वृंदावन आहे, कैकडे महाराजांचा मठ आहे. आम्ही तुम्हाला पूर्ण पंढरपूर बघायला गेलं ना तर 3 दिवस पण कमी पडतील. पण महत्वाच्या गोष्टी दाखवणं गरजेचं आहे. माणसाच्या त्या आठवणी राहतात आयुष्यामध्ये. अरे हां, आम्ही तुळशी वृंदावन बघितलं. आणि आम्ही जिथे घेऊन नाही ना जात ती पण माहिती लोकांना देतो. बाबा हे पण तुम्ही बघू शकता. कारण कसं आहे सांगतो तुम्हाला मी, जो कपल वर्ग आलेला असतो ना आमच्याबरोबर, ते लोक जास्त फोटोग्राफीमध्ये इंटरेस्टेड असतात. मग चंद्रभागेवर जा, कुठे फोटोग्राफी कर. जे वयस्कर आलेले असतात ना, ते विठ्ठलाचं दर्शन घेऊन नामस्मरण वगैरे मंदिरात करत असतात. जे क्रिएटर युट्यूबवर आलेले असतात त्यांना असतं की कुठे काय नवीन शोधून काढू, कोणाला घेऊ कोणाला नाही घेऊ, मग ते त्यांचं असतं. मग कसं होतंय माहितीये काय, मग सगळ्यांना एकत्र ते बांधल्यासारखं होतं. मग आम्ही काय करतो, जे महत्वाचं आहे ते दाखवलं, सगळ्यांना पूर्ण दिवस देतो, सगळे खुश असतात. नक्कीच. त्याचं मला सांगायला आवडेल, पंढरपूरमध्ये आम्ही सगळ्या गोष्टी का फिरवतो, कारण तुळशी वृंदावन आहे ना, तिथे इतक्या प्रकारच्या तुळशी लावलेल्या आहेत ना, आणि इतकी सुंदर आणि इतकी मोठी मूर्ती आहे विठ्ठलाची, बाप रे बाप, मजाच येते. बाजूला मोठा तलाव आहे, विष्णुपद आहे, जिथे साक्षात म्हणजे विठ्ठलाची पावलं आहेत. विष्णुपद झालं, कैकडे महाराज मठ झाला, त्यानंतर चंद्रभागा आहे, ते तर मंदिराच्या बाजूलाच आहे, ते करतोच आपण कव्हर. त्याच्यानंतर अजून एक पंढरपूरमध्ये मी सांगतो, गजानन महाराजांचा मठ अतिशय सुंदर आहे बघण्यासारखा. त्याच्यानंतर इस्कॉन मंदिर आहे, त्याच्यासाठी चंद्रभागा नदी होडीतून क्रॉस करून त्या साईडला जावं लागतं. इतकी मजा येते ना जाताना आणि येताना, तिथून काही वेगळंच वाटतं ते. दुसरी गोष्ट जनाबाईचा संसार आहे. त्याच्यानंतर श्रीकृष्ण विठ्ठलाचे जे विष्णुपदच्या नंतर कुठे गेलेलो आपण, आणि पंढरपूरच नाही आहे तर आम्ही अक्कलकोटला पण आजूबाजूच्या गोष्टी, जिथे स्वामी पहिल्यांदा आलेले, जे म्हणजे आपलं खंडोबा मंदिर आहे. त्याच्यानंतर गुरुमठ म्हणजे बाळप्पा मठ आहे, चोळप्पा मठ आहे, गुरु मंदिर बोलतात त्याला, बाळप्पा मठ, चोळप्पा मठ. आणि त्याच्यानंतर जे वटवृक्ष मंदिर आहे, बापरे बाप, तिकडची जी एनर्जी आहे ती नेक्स्ट लेवलच आहे. म्हणजे हे बघा कसं आहे माहिती आहे काय, की जेव्हा मुंबईवरून निघतो ना
तेव्हा ट्रॅफिकवर डिपेंड करतं. जर ट्रॅफिक लागलं तर इथे वेळ कमी पडतोय. जर एकदम प्रॉपर वेळ मिळाला ना तर आम्ही ही आजूबाजूची मंदिर आहेत, पंढरपूरमधली सगळी जी छोटे छोटे सुंदर अशी ठिकाणं आहेत, त्याच्यानंतर अक्कलकोटमधले, ते आम्ही आवर्जून दाखवतो. रिक्षा करतो स्पेशल सगळ्यांना, म्हणजे जे आमच्यावर आलेत ना, आणि जेव्हा आम्ही लवकर आलोय तेव्हा ही सगळी मंदिरं आम्ही कव्हर केलेत, आणि ह्याचे आम्ही काय पैसे वगैरे एक्स्ट्रा नाही घेत. करेक्ट. नाही, ते अनुभवले दादा मी नक्कीच. आणि तुम्हाला मी सांगतो, बालाजी टूर्सला इतक्या लोकांचे ब्लेसिंग आहेत ना, की बालाजी टूर्स आहे ना 7 समुद्र पार गेलेलं आहे. लंडन मधून बुकिंग झालंय. ओके. लंडन मधून कॉल आलेले आहेत आम्हाला, दुबईवरून कॉल आलेले आहेत. म्हणजे ती मुलं बाहेरगावी राहतायत, आमचे आई वडील आहेत, व्यवस्थित घेऊन जावा. आणि त्यांचे रिव्ह्यू आहेत ना, हे आमच्या युट्यूबला पडलेत, आमच्या गुगलला पडलेत. बघा, माणूस आहे तर चुकणार. छोट्या मोठ्या चुका, आम्ही जेव्हा नवीन बालाजी टूर्स चालू केलेलं ना, खूप चुका झालेल्या. काय काय गोष्टी करायला पाहिजेत. आधी आम्ही फक्त नाश्त्याला, आणि आधी आम्हीच काय, आज पण फक्त नाश्ता आणि जेवणाच्या वेळी बिस्लरी देतात. हा, बरेच लोक करतात तसं. हा, करतातच. बघा, बालाजी टूर्सला कोणी पार्टनर वगैरे नाही. पांडुरंगाची कृपा आहे की तोच पार्टनर आहे. नक्कीच. हा, तोच पार्टनर आहे. आणि त्याची कृपा आहे की तुषारदादा बालाजी टूरचे सर्व आहेत. माझी तेवढी लायकी नाही हो. मी एकदम म्हणजे अशा मिडल क्लास घरामध्ये जन्माला आलेलो आहे. साताऱ्यामध्ये फलटणमध्ये माझा जन्म झालाय 15 सप्टेंबर 1989. आणि अनंत चतुर्थी होती, आणि खूप छान वाटतं. फलटणमध्ये माऊलींची पालखी 2 दिवस असते, रिंगण वगैरे असते. आणि त्या वारकऱ्यांच्या ज्या वास्तूमध्ये आपला जन्म होणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मला एक बहीण आहे, भाऊ आहे, त्यांचा जन्म म्हणजे मी 15 दिवसाचा होतो आणि आम्ही मुंबईला स्थायिक झालो. मग माझे बहीण भाऊ मुंबईला जन्म झाला. पण मला आज पण प्राऊड फील होतो. श्रीरामाचं मंदिर फलटणमध्ये एवढं सुंदर आहे ना. अक्षय कुमारचा पिक्चर आहे, 1 मिनिट सांगतो, खट्टा मिठाची शूटिंग झालेली आहे आमच्या फलटणमध्ये. आणि बरं वाटतं, खूप सुंदर आहे आमचं फलटण. आज पण दादाचं येतं की आमचं फलटण मुंबईकडनं येतं. मला खरोखर बघा, माझी जन्मभूमी फलटण आहे, आणि माझं जी नाळ आहे ना फलटणची आणि माझी, ती एक म्हणजे वेगळंच आहे. माझी कर्मभूमी मुंबई आहे. मुंबईने मला खूप काही दिलं, खूप काही मुंबईने शिकवलं. आणि खरंच मला अभिमान वाटतो. माझ्या आईने मला एक गोष्ट शिकवली. मला घरी पप्पू बोलतात, दादा बोलतात. माझी आई बोलली की दादा, आयुष्यात आहे ना 1 रुपया नाही कमवलाच चालेल, 4 आणे कमव, पण कोणाची तळतळाट घरात तुझ्या पैशांमुळे आली नाही पाहिजे. जर तू कमवलेल्या पैशांमुळे जर घरात तळतळाट आली ना आपल्या, तर आपला सगळा पैसा दवाखान्यातच जाणार. हा, बरोबर. आईने ती गोष्ट शिकवली. आई बोलली, आयुष्यात काही त्रास करून घेऊ नकोस, पण चुकीची संगत ठेवू नकोस. आज पण अभिमान वाटतो, सुपारीचं पण व्यसन नाही. आणि मी अभिमानाने सांगतो तरुणांना, मला सांगा, ते विमल आहे, गुटखा आहे, मला वाटतं काय 25-50 रुपयाला मिळत असेल. अरे का खाता तुम्ही ते? चुकून कॅन्सर झाला तर तिथे टाटाच्या हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या तुम्ही तर जाणारच तिथे. तुमचा पैसा पण आई वडिलांचा जाणार, प्लस तो मानसिक त्रास, शारीरिक त्रास तुमच्या पूर्ण कुटुंबाला आहे. काय व्यसन करून काय मिळतं मला कळत नाही. दारू पिता, दुसऱ्या दिवशी उतरते, खूप पैसे वेस्ट होतात. मला वाटतं लोकांनी ह्या सगळ्या व्यसनांपेक्षा दादा तुझ्यासारखं सेवेचं व्यसन करावं, आणि किंवा तुझं म्हणतोस ना तसं भक्तिभावाचं व्यसन करावं, जे त्यांना आत्ता पण आणि त्यांच्या पुढच्या पिढीला पण सुख आणि समृद्धी देणार आहे. किंवा तो आत्ता एक अवडंबर निघालाय स्पिरिच्युअल, पण जे आपलं महाराष्ट्र पहिल्यापासून त्या गोष्टी करत आलंय, जो भक्तिभाव आपला जपत आलोय, हा तो जपावा, जेणेकरून आपल्याला आपली संस्कृतीचा अभिमान वाटेल आणि आपण ती पुढे नेऊ लोकांपर्यंत. इतके संत झालेत महाराष्ट्रामध्ये, आणि खरोखर अभिमान पाहिजे हो. तुम्ही महाराष्ट्रात कुठेही जन्मला असाल, ते सातारा असो, कोकण असो, व्हॉटेवर कुठेही असो, मुंबई असो, कुठेही असो, अभिमान पाहिजे यार, आपण महाराष्ट्रात जन्मलोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य केवढं मोठं आहे. काय घेतलं आपण त्यांच्याकडून, संतांकडून काय घेतलं तुम्ही? अरे काय, मला आहे ना कधी कधी आहे ना असं किळस पण येतो आणि राग पण येतो. जे तरुण वर्ग आहे, एक छोटी कपडे घालणं वगैरे, आणि त्या सगळ्या गोष्टी मला खरंच अजिबात नाही पटत. राहा ना एकदम मस्त. जो व्यसनांमध्ये तुम्ही पैसा घालवताय ना, ते तुम्ही स्वतःवर घालवा. करेक्ट. चांगली कपडे घाला, चांगलं राहा. तुम्हाला माहिती आहे काय की व्यसन करणं खूप सोपं आहे, पण समाज तुमच्याकडे खूप वेगळ्या नजरेने बघत असतो. नक्कीच. आणि
तुमच्या आई वडिलांशिवाय त्याचा त्रास कोणाला होत नसतो. होते तर आणि तुम्हाला कोणच नाही सांगणार बघा की नको करू रे हे नको. मला या पॉडकास्टमधून खरंच तरुण वर्गाला सांगायला आवडेल, आणि खरोखर 10% जरी तरुण वर्ग या पॉडकास्टमधनं त्यांनी काय घेतलं ना तर मी धन्य झालो. हो नक्कीच. आपल्याला ते आहे की एकाला जरी याचा फायदा झाला तर आपण धन्य आहोत. म्हणजे सगळ्यांना सांगत बसल्यानंतर कोणी घेईल हा विचार न करणं आपलं काम आहे सांगणं. आणि दादा आहेस तू आमच्यासाठी तर नक्कीच तू सांगू शकतो दादा. पण ही एनर्जी ना मला वाटतं तू जे कंटिन्युअस देवदर्शन करतो ना त्याच्यातून येतं, आणि ही पॉझिटिव्हिटी त्याच्यातून येत असणार आहे. कारण ते खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही सदैव पॉझिटिव्ह एनर्जीशी टच राहा. आणि तू तर जवळपास एव्हरी वीकेंड देवदर्शनाला जातोस दादा. नक्कीच त्याच्यातून कसं होतंय माहितीये काय की आयुष्यामध्ये मराठी माणसंच मी सगळ्यांनाच ऑल ओव्हर कव्हर करतोय. त्यामध्ये आपण व्यवसायामध्ये ना अयशस्वी आहोत. त्याच्यापाठी कारणं खूप आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या घरातून व्यवसायासाठी पॉझिटिव्हिटी नसतेच, आणि असली की आपण काय करतो 6 महिने 1 वर्ष व्यवसाय चालला, 1.5 वर्ष चालला की मग आपल्याला आयफोन पाहिजे, आपली कॉलर टाईट पाहिजे, आणि मग आपण सेट बनतो आणि आपल्या स्टाफवर डिपेंड राहतो. ज्या दिवशी आपण स्टाफवर डिपेंड राहतो ना तर स्टाफ स्वतःच्या डोक्याने कामं करतो. करेक्ट. मग त्याला जे वाटेल ते करणार. पण स्टाफ हा विचार नाही करत की एक्झॅक्टली आपल्या लोकांना काय पाहिजे. मी बालाजी टूर्स चालू केलं ना तेव्हा व्यवस्थित मस्तपैकी सुंदर, मुंबईमध्ये खूप प्रसिद्ध आहे बालाजी टूर्स. नाही आम्हाला. आणि तुषार दादावर तर प्रेम करणारे खूपच आहेत. म्हणजे पांडुरंगाची कृपा आहे, स्वामींची कृपा आहे. लोक अक्षरशः घरातल्या कार्यक्रमांना आम्हाला बोलवतात. हो बघा आम्ही जात नाही तो आता ते जेव्हा बघतो आम्ही काल परवाच बघितलं तुला एका कार्यक्रमात. अहो आम्हाला इतक्या जण. आता मला सांगतो मी पहिल्यांदा मला कोणी इन्व्हाइट केलं तिकडे गेलो. सायली इंदुलकर म्हणून इन्फ्लुएन्सर आहे, क्रिएटर आहे. नक्कीच. तिच्या घरातल्यांबरोबर म्हणजे माझ्या सगळ्यांबरोबरच एकदम असे क्लोज संबंध आहेत. तर ते सायलीच्या घरातले मला बोलून थकले. दादा जेवायला ये, दादा जेवायला ये. नसतोच खरोखर वेळ. आणि बालाजी टूर्स सोडून पण पांडुरंगाच्या कृपेने अजून पण व्यवसाय आहेत, तिथे पण लक्ष द्यावं लागतं. पण नाहीच गेलो. शेवटी सायलीचा फोन आला, दादा कुठे आहेस तू? मी म्हटलं माझं एक फोन उचलल्या एक गोष्ट असते, बोल काय सेवा करू. हे मला छान वाटतं ते. सायली बोलली सेवा काय करू नकोस, मी फ्लॅट घेतलाय स्वतःचा आणि तुला काहीही करून वहिनींना आणि लक्ष्मीला घेऊन यायचं आहे. तिने एवढं मोठ्या पेचात टाकलं. आणि ज्या दिवशी तिच्या घरी पूजा होती ना, मी खरं तर मुंबईमध्येच नव्हतो, मला बाहेर जायचं होतं. पण म्हटलं आता जाणं गरजेचं आहे. आणि मला इतकं छान वाटलं ना जेव्हा मी गेलो ना तिच्या घरामध्ये. सगळ्यांनी मला बघितलं तेव्हा इतके खुश झाले की प्रमाणे म्हणजे सायलीची आजी अक्षरशः गळ्यात पडली माझ्या. म्हणजे कसं आहे माहिती आहे काय की हे जे बॉन्डिंग आहे, हे अटॅचमेंट आहे, हे कधी झालंय माहिती आहे काय? कारण की माझे पाय जमिनीवर आहेत. मी अजून मालक नाही झालो. नक्कीच. मी बालाजी टूर चालू केल्यानंतर एक 3-4 महिन्यानंतर ट्रिपला जायचं बंद केलेलं. म्हटलं ठीक आहे ऑफिसमध्ये बसून सगळं आता मॅनेज करूया, सगळं आहे. ती ट्रिप फेल झाली. नाही, आणि आम्ही तुला ज्या नेक्स्ट लेवलनी बघितलंय ना, म्हणजे रात्री 3 वाजता सुद्धा तू पुण्यातल्या लोकांना पिक करायला थांबलेला असतोस, जागा असतोस, खाली येतोस आणि विचारतोस तुम्ही व्यवस्थित आहात ना बस स्टॉपवर. तर ते आमच्यासारखं म्हणजे दुसरं कोणीच अनुभवू शकत नाही. किंवा एखाद्या तुमच्या पुणेकरांचं मला लय टेन्शन असतं. पुण्यातल्या बुकिंग घ्यायचं म्हणजे डोक्याला टेन्शन आहे. का माहितीये काय, तुम्ही बुकिंग केलंय म्हणजे तुम्हाला पिकअप करणं आमचं काम आहे. पिकअप करणं काम आहे ठीक आहे, पण तुम्ही जिथे उभे आहे ना ते तुमच्यावर काही इन्सिडेंट होता कामा नये. करेक्ट. नाही म्हणून म्हटलं की त्याच्यासाठी पुण्यातल्या बुकिंग घेताना आधी घाबरतोच. मी तर 99% रिक्वेस्टच करतो की लेडीज वगैरे असतील तर घेत नाही. आणि जर तरी पण खूपच मागे लागले ना तर मग मी त्यांना सांगतो की तुम्ही अशा ठिकाणी उभे राहा आणि तुमच्या सोबत कोणीचे फॅमिली मेंबर पाहिजेत, जोपर्यंत तुम्ही बसमध्ये नाही बसत. काय होतंय की लोणावळ्याचा घाट, खंडाळा घाट हा जामच असतो कंटिन्यू. आणि त्यामध्ये बसला पुढे यायला किती वेळ लागतो सांगू नाही शकत आपण. आणि मग ते लेट होतं ना, मग तिथे भीती वाटते. तरी पण आम्ही आता खूप काही चेंजेस केलेत की आमच्या बसचं लोकेशन वगैरे आम्ही शेअर करत असतो ग्रुपवर. आणि त्यामुळे जजमेंट मिळते समोरच्याला. अशा गोष्टी असतात. बऱ्याचशा रीलमध्ये पण बघतो की तुम्ही तुमच्यासोबत क्रिएटरला पण घेऊन जाताय. म्हणजे त्याच्याने एक होतं की आपण जिकडे सोशल मीडियाला म्हणतो ना लोक वेगळं काहीतरी करतात, तिकडे तुम्ही त्या लोकांना पण भक्तिभावाच्या मार्गाला एंगेज करायला बघताय किंवा तिकडे त्यांना वळवताय, त्यांना ती अनुभूती देताय आणि त्याच्यातून बऱ्याचशा महाराष्ट्राच्या लोकांपर्यंत ती अनुभूती पोहोचते. तर याबद्दल काय सांगाल? म्हणजे ही आयडिया कशी सुचली आणि
ते कसं होतंय, सक्सेस होतंय किंवा कसं होतंय? मला सांगायला, जेव्हा मी शिर्डी यात्रा चालू केली ना, तेव्हा आमच्याबरोबर एक लग्न झालेले कपल आलेले, बोरवलीचे होते ते, आणि एक सिंगल आलेले, त्यांचं नाव मिलिंद पै होतं, आणि जे कपल आले त्यांचं नाव मी विसरलो आहे. तर त्यांनी न विचारताच मला तो व्लॉग केलेला. ओके. आणि तेव्हा त्यांनी माझ्या स्टाफची माझी जी धावपळ बघितलेली, अरे इथून नाही जायचं, तो गेट चुकीचा आहे, शिर्डीच्या मंदिरात ह्याच गेटने जायचं आपल्याला सगळ्यांना, आणि बाहेर येताना 2 गेट आहेत, तर त्या दुसऱ्या गेटने नाही जायचं, 3 नंबरच्या गेटने तुम्हाला बाहेर जायचं, म्हणजे ती सगळी माहिती वगैरे. तर त्यांना ते इतकं आवडलं ना, तर त्यांनी मला सांगितलं की तुषार दादा, ही सेवा नेक्स्ट लेवल आहे, शिर्डीत 1000 वेळा आलोय, शिर्डी जवळच आहे, मुंबईपासून 250 किलोमीटरवर आहे. रात्री बस पकडली, सकाळी शिर्डीमध्ये, आणि शिर्डीमध्ये हॉटेल इंडस्ट्री पण खूप आहे, लॉजिंग, त्यामुळे काही त्रास एवढा होत नाही. त्यांनी मला सांगितलं की तुषार दादा खूप सुंदर सोय करतायत, आणि त्यांनी माझा बाईट घेतला एक 10 मिनिटाचा, तो त्यांच्या व्लॉगमध्ये आजही आहे. तेव्हा मी खूप तरुण वर्गाबद्दल, मग त्यांनी मला ती आयडिया दिली की तुषार दादा तुम्ही एक काम करा ना, तुम्ही आहे ना जे क्रिएटर आहेत, तरुण वर्ग जास्त आहे क्रिएटरमध्ये, नक्कीच नक्कीच, आणि लग्न झालेले जे कपल आहेत ना ते पण जास्त आहेत युट्यूब व्लॉग वगैरे. मग त्यांनी मला ती आयडिया दिली की तुषार दादा तुम्ही बोलवा, त्याच्यामुळे त्यांचं दर्शन पण होईल. क्रिएटर लोक आजकाल जास्त करून काय करतायत, कुठे हॉटेलचं दाखव खाताना वगैरे काय, हा ट्रेंड मला वाटतं बालाजी टूर्सने सुरुवात केली. हो, मग सगळे यंगस्टार, आता तुम्ही बघाल ना नोव्हेंबरमध्ये तर 18-19 वर्षाचे ते क्रिएटर सगळे, त्यांची गँग होती, सुरतवरून वगैरे आलेले. हो बघा, त्यांनी पंढरपूर आणि अक्कलकोट बघितलं नव्हतं, त्यांनी मला सांगितलं, आणि त्यांचे मित्र मुंबईमध्ये राहत होते. तर ते बोलले की दादा आम्ही घेऊ का, कारण सुरतचे परत, म्हणजे मी बोललो बघा सुरतमधून मी काय बुकिंग वगैरे काय घेणार नाही, पण खोटं वाटेल अहो, गुजरात सुरतवरून पण बुकिंग चालू झाले. गुजरात, आम्हाला नागपूरवरून कॉल येतोय, कुठे नाशिकवरून कॉल येतात, आम्हाला पण यायचं आहे, आम्ही मुंबईला येतो आणि तुमच्याबरोबर कनेक्ट करतो. त्या सगळ्या चुकीच्या गोष्टी होतात. मी कधीच कोणाला चुकीचं गाईड नाही करत, पण मला एका गोष्टीचा आनंद होतो की हे जे क्रिएटर आहेत ना तरुण, हे बाकीच्या गोष्टी दाखवतात, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण आज त्यांचं देवदर्शन होतंय. नक्कीच. खूप असे क्रिएटर आहेत ना की हे प्रत्येक मंदिरात पहिल्यांदाच आलेत. हो हो. आणि हे जी लोक आमच्यावर येतात ना देवदर्शनाला, ते सोडूनच द्या, हे जी क्रिएटर आहेत ना ह्यांच्या बरोबर पण माझे घरचे संबंध आहेत, म्हणजे त्यांच्या घरातले पण मला ओळखतात. नक्कीच. कोणाबरोबर चाललायस, तुषार दादा, डोळे बंद करून, काय टेन्शन नाही. म्हणजे त्या अशा गोष्टी आहेत. सायली, मी तुम्हाला जे बोललो, सायली, मला वाटतं या 2-3 वर्षानंतर मी पहिल्यांदा कोणाच्या तरी घरी गेलो. इतका म्हणजे बिझी शेड्यूल असतो. सायलीने घर घेतलेलं, विरारला गेलो वगैरे, त्यांना छान वाटलं. मला हे सांगायला आवडेल, आणि मी सगळ्यांची मनापासून माफी मागतो की तुम्ही मला आपुलकीने बोलवता, वाढदिवस असतो, साखरपुडा असतो, लग्न असतात, जेवायला बोलवतात वगैरे, छोट्या छोट्या गोष्टी असतात, नाही यायला जमत. पण मी सर्वांना, म्हणजे मी पांडुरंगाच्या चरणी, स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करेन या पॉडकास्टच्याद्वारे, तुमच्या सगळ्या इच्छा, जी पण काय स्वप्न असतील, तुमचं जे पण काय असेल ना, लवकरात लवकर आणि अतिशय उत्कृष्टरित्या परमेश्वराने पूर्ण कराव्यात, आणि तुमच्या घरात सुख, शांती, ऐश्वर, भरभराटी लाभो, तुम्हाला चांगलं आरोग्य लाभो, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला चांगलं आरोग्य लाभो, सर्वांना चांगली बुद्धी देव गणपती बाप्पा, चांगलं आरोग्य देव. मी नेहमी सांगेन, कमीत कमी सगळ्या तरुण वर्गाने आणि सर्वांनी याची नोंद घ्या, कमीत कमी आहे ना वर्षातून एकदा तरी तुमच्या कुलदेवतेला दर्शनाला जा, तुमच्या इष्टदेवतेच्या दर्शनाला जा. तर परमेश्वराने तुम्हाला भरभरून दिलं ना, तर महिन्यालाच एक व्हिजिट करा. लक्षात घ्या, कोणाच्याही दरवाजात गेलात ना, तुमच्या पण दरवाजात जर कोणी आलं ना, तर तुम्ही बिना पाण्याचा, बिना चहाचं कोणाला पाठवत नाही. जर तुम्ही परमेश्वराकडे गेलात ना, तर कधीच तुम्हाला काही कमी नाही पडणार. हे मी ऍडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे ट्रॅव्हल कंपनीची, हे माझे वैयक्तिक अनुभव आहेत. नक्कीच दादा. आणि तुला आम्ही दारू बिरू पिण्यासाठी, बर्थडे पार्ट्या करण्यासाठी पैसे आहेत तुमच्याकडे, बरोबर ना? कुठे तुम्हाला 1.5 लाखाचे फोन वापरताय तुम्ही, नको तिथे फालतू खर्च करताय. देवदर्शनाला जास्त पैसे नाही लागत जेवढे तुम्ही वायफट घालवताय. करेक्ट. ठीक आहे ना, एकदा ट्राय करा, एकदा वाटलं तुम्हाला तिथून पॉझिटिव्ह. आणि बालाजी टूर सोबत येऊ नका रे, मी बोलतो तुम्ही स्वतः पण जा ना, ट्रेननी जा, गाडी करून जा, अजून बाकी 1760 कंपन्या आहेत, पण जा आवर्जून. नक्कीच. आणि तू ॲडव्हर्टाईज नाही करणार आम्हाला माहिती म्हणून तू इथेच दादा. नक्कीच. कारण आम्हाला पण असं एक व्यक्तिमत्व हवं होतं की जो या गोष्टी परखडपणे बोलेल आणि
ज्यांनी ह्या गोष्टी अनुभवल्यात किंवा अनुभवत आहेत ओव्हर द टाईम पिरियड झाला, आणि ते लोकांसमोर येणं खूप गरजेचं होतं, ते लोकांसमोर मांडणं त्या भाषेमध्ये खूप गरजेचं होतं. कारण कसं असतं, ते म्हणतात ना, सोनाराने कान टोचल्याशिवाय त्याचा फरक पडत नाही. ते आज आमच्यासोबत झालंय. नक्कीच नाही, पण बालाजी टूर्सला ऍडव्हर्टाइजमेंटची गरज पण नाहीये, सेवाच अशी देतोय. नक्कीच. आणि ते ब्रीदवाक्य सगळ्यांच्या लक्षात राहिलंय. तुषार दादा सगळ्यांच्या डोक्यात आहे की सेवेत तडजोड नाही. आणि मी स्ट्रिक्ट आहे. मला जर कुठली गोष्ट चुकली ना, मी सगळ्यांसमोर माझ्या स्टाफला ओरडतो, अरे हे झालंच का. करेक्ट. नाही, आम्ही ते अनुभवलंय. मला ते अजिबात नाही आवडत. आणि कसं आहे माहितीये काय, तुमच्या सगळ्यांना काय माहिती नसतं रे. पंढरपूरमध्ये पहिल्यांदा झालेत, काय तुम्हाला माहितीये. आणि आमच्याकडून पण जर तुम्हाला व्यवस्थित गाईड नाही झालं तर चुकणार असणार आहे तुम्ही. नक्कीच नक्कीच. त्या तशा गोष्टी आहेत. खूप खूप धन्यवाद दादा तुझे. तुम्ही इथं आलात आणि आम्हाला बऱ्याचशा गोष्टींवर माहिती दिली. असंच आमच्या पॉडकास्टमध्ये नेहमी नेहमी येत राहा आणि आम्हाला वेगवेगळ्या विषयांवर माहिती देत राहा. त्याचबरोबर तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही कधी देवदर्शनाला गेला आहेत आई वडिलांसोबत किंवा कोणासोबत, तेही कमेंटमध्ये विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही जर कधी बालाजी टूर्स अँड ट्रॅव्हलची सेवा अनुभवली असेल तर ती कशी होती, तो अनुभव कसा होता, हेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये अशाच एका नवीन विषयावर. धन्यवाद.